दादा नमस्कार. कोणता आहे आज हरण्याला? सोना आहे समीराक्षस सोना का? धावपट्टी बैठली याची? हो चांगली केली एकदम उत्कृष्ट नियोजन केलं एकदम. बाऱ्या होत्या तशा ना? हो चांगलं आहे बैल पण चांगली सगळ्यांची भारत. नियोजन पण आज चांगलं आहे सोनाचं. हो खूप छान. पहिल्यांदाच आहे ना आज हरण्याबरोबर? हो शुभेच्छा तुम्हाला. काटे पाटील यांचा आज हरणे आज खेड किंग सोना बरोबर आहे आजच्याला चिखली घाटामध्ये. समीराक्षांचा सोना दादा काय नाव आहे याचं? RX100. कुठलं आहे? नारायणगावचा का? कुणाला होता आजच्याला? आज टायगर बरोबर होता टायगर बरोबर. किती झाली भारी मग? 12-78 टू व्हीलरचे मानकरी ठरले. मग कशी होती धावपट्टी बैठली? धावपट्टी एक नंबर होती. बाऱ्या वगैरे होत्यात ना? फायनल आहे का भारी? फायनलला आहे ना. शुभेच्छा तुम्हाला. दादा कसं होतं नियोजन आज? आज आम्हाला आमचा RX100 बैलाला टायगर म्हणून बैल होता त्यांचा लोणीकनचा. तर चांगलं झालं नियोजन. जशी अपेक्षा होती त्यापेक्षा चांगलं केलं बैलांनी. टायगर आता 2-3 गड्डीच नव्हता, आजारी होता का? नाही होता ना टायगर याला लोणीकनला होता. हो घाटाचा राजाला होता टायगरची बारी. धावपट्टी कशी वाटली आज चिखली? धावपट्टी एकदम छान आहे. मस्त नियोजन पण गावकऱ्यांचं छान आहे. आज टू व्हीलरचे मानकरी झालेत. कसं वाटतं आनंदाचं? नाही आता ही पांडुरंगाची कृपा. कारण ताळगाव चिखली म्हणजे एक धावपट्टी म्हणजे 13 सेकंदाचं आहे. हो भरपूर मोठा घाट आहे आणि इथं गावचे गाडी घाटात पळवले जात नाही. आज आपल्या RXनी बारी चांगली भिडवली. कसं वाटतं? छान वाटते सगळं. त्याच्यावर या सगळ्या मित्रांचं खूप प्रेम आहे बैलावर. कांड कोणतं होतं आज? कांड आबाकंदांचं कांड होतं. चांगली होती त्यांची पण बैल. फायनल आहे ना? हो फायनलला आहे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. भाऊ कसं होतं नियोजन आजचं? मास्तर गिलबिल यांचा नियोजन व्यवस्थित झालं. भाऊसाहेब गेलेले यांचा मास्तर होता. आपला मेट्रो होता. कांड कोणतं होतं? गिलबिल यांचंच होतं. हिरा आणि बाबड्या होता. नियोजन चांगलं होतं पण आज. धावपट्टी कशी वाटली आज? छान. घाट कमी केलं 8 फूट. बाऱ्या होत्या चांगल्या म्हणजे. टू व्हीलरचे मानकरी आजच्याला काय वाटतं माझ? काय नाही आनंद एवढाच आहे. चांगल्या घाटावरती 13च्या घाटावरती आपलं वाजता झाली. चांगल्या मोठ्या पाठात भारी झाली आज. हो चांगलं. फायनल आहे अजून तर काय तसं आत्ताशी बैल बांधली अजून ठरलं नाही काय तसं. दादा काय नाव आहे बैलाचं? नाव काय? मास्तर भाऊसाहेब गिलबिल यांचं. आज कुणा बरोबर होतं? आज डी साम्राज्याच्या मेट्रो संघ होता. नियोजन चांगलं होतं का? नियोजन एक नंबर होतं आमचं. कशी झाली बारी? बारी झाली मनासारखी झाली बारी. घाट कसा वाटला? घाट एक नंबर आहे. आज टू व्हीलरचे मानकरी हा काय वाटतं आज? आज तसा एक नंबर आनंद आहे. आणि फायनल आहे का बारी? फायनलला आहे ना बैल. कांड कोणतं होतं आज? कांड आपला हिरा आणि पगडे बंधूंचा बाबड्या होता. हां हां. नियोजन म्हणजे चांगलं होतं. हा नियोजन एक
गाडीचे मालक अलंकार मंडळाकडे गाजरदर्शी संतुनाना मोरे चेअरमन अध्यक्ष यांचं कोण आहे? दादा कुठून आहे? कुठून आलेत? नारंग कोणती कोणती बैल आणलेत आज? जुकट 2 आणि कांड 2. काय नाव आहे बैलांची? तिकडून पाखऱ्या, सर्जा, राजा. नाव काय आपलं? सुनील भुजबळ. घाट बघितलं का? धावपट्टी बघितली? नाही जायचं अजून काय. घरचंच आहे का? हा घरचं आज. घरचंच आज. सावली वगैरे केली बैलांना, चांगलं नियोजन आहे. सावली पाहिजे ना, ऊन किती. उन्हामुळे नाही. बरेच लांबून आले ना? हा किती किलोमीटर आहे चिखली नारंगावरून? 70. घाट पण धावपट्टी एक नंबर आहे त्याची. 8 फूट घाट कमी केलाय, बाऱ्या होतात. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. दादा नमस्कार. हा कुठून आलेत आपण? दुसरून आपलं नाव? तुकाराम सेठ गवळी व काका. कोणती बारी बघण्यासाठी आलेत खास तुम्ही आज? मी जवळेकरची बारी बघायला. जवळेकरची. चिमणे आणि आज इंजाने. हा इंजाने. धावपट्टी बघितली चिखलीची? हो बघितली. कशी वाटली? एकदम छान आहे. निशाण वगैरे गाड्या वगैरे कसं आहे? नियोजन कसं चालेल? व्यवस्थित आहे. टोकन पद्धतीने गाडी घेतले जातात का? हो व्यवस्थित. आता 19-20 होणार त्याच्यात. पर प्रत्येक बारी बघण्यासाठी असता का जवळेकरांची तुम्ही? कंपल्सरी असतो. कंपल्सरी असता. हो चिखली गावचं नियोजन कसं सांगसान? आज गावची यात्रा आहे त्यांची, एकदम टॉप मध्ये यात्रा केलेली त्यांनी. आणि आज असं ऐकायला भेटलंय की गावची यात्रा आणि गावच्या यात्रेमध्ये आहे ना की गावातले बैल झुपीत नाही घाटामध्ये. हे बरोबर आहे. त्यांनी पहिलेच डिक्लेअर केलं होतं की गावचा बैल परगावाला द्यायचा नाही असं ठरलेलं होतं त्यांनी. आजवर 8 दिवस मिटिंगमध्ये सगळं सांगितलं होतं. तुम्हीच घेतली होती ती मिटिंग. आणि आता अजून जवळेकरांच्या बारीला किती टाइम आहे आता? जवळच्या बारीला अर्धा तास. अर्धा तास. हा दादा कोणती बैल आणलेत आज? काय नाव आहे यांची? नाव सांग. नाव काय बैलांची? शिवा. शिवा. हा कोणता आहे? ते मामा. एकच मिनिट. शिवा आहे गांजूयांचं. संदेश गांजवे. गाव कोणतं? गांजवेवाडी. गांजवेवाडी. तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आज कोणतं बैल म्हणजे जुकाट कोणतं आहे? बाबड्या आणि शिवा. बाबड्या आणि शिवा. पलीकडचं बाबड्या हा शिवा आहे. आणि कांड्यावरती कोणते राहणार आहे? कांड्यावरती नाव काय यांचं नाव लकी आणि इंद्रा. लकी आणि इंद्रा. धावपट्टी बघून आले? हो. कशी वाटली आज चिखली? धावपट्टी चांगली इथं चिखलीची. नियोजन कसं वाटतं आज? 1 नंबर. टोकन पद्धतीने जातात का गाड्या आतमध्ये? हो गडळ वगैरे बघितलं? 1 नंबर. निशाण वगैरे? हो चालेल. काटा नियोजन चालू? काम 1 नंबर आहे. चालू आहे. हो. किती टाइम बारीला? बारीला अर्धा तास आहे. अर्धा पाऊण तास. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बाबड्या नाव आहे का? हो. कुठून आली ती खरेदी? कुठून झाली ती खरेदी तामिळनाडूवरून घेतली. कोणत्या कांदी पळतो आता? तो दुही खांदी पळतो. हां. पण आता आम्ही सध्या डावीला झोपतोय. 10वीला. फायनल वगैरे झालेत ना? हो झालेत ना. ब्रेजेश तुम्हाला लांडवाडी 2 नंबरची फायनल झाली. 1 नंबरची फायनल झाली आणि आमची 2 नंबरची फायनल झाली. लांडेवाडी आता यात्रा झाली? हो आता यात्रा झाली. कोणता बैल होता याला? तोच होता शिवा आमचा. शिवाचा काय? ते जुकाट धरले परत? हो तेच जुकाटे. जुनाट गाडा मालक आहे तुम्ही? हो जुनाट. आम्ही जेव्हा चालू होत्या पहिल्या तवाही गाड्यावाले होतो ना, आता पण आहेच. नियोजन चांगलं आहे ना पण यात्रेचं? नियोजन चांगले. खडकी पिंपळगावची कधी यात्रा आता? खडकीची यात्रा आमची डिसेंबरमध्ये असते. पिंपळगावची आता 30 तारखेला आहे. 30 तारखेला पिंपळगावची. हो. तो पण मोठा आम्ही 3ऱ्या वर्षाला आहे आता. तिथं 3ऱ्या वर्षाला आहे? हां. आणि 3ऱ्या वर्षात सुद्धा हे जुकाट झोपणार आहे आम्ही पिंपळगावमध्ये. हो.
दादा कोणती बैल आणले तो? कोणती बैल आहे? प्रदीप बाप्पाचा आहे हां सर्किट आणि आपल्याला तिकडे मास्तर सर्किटर मास्तर आहे का? काळूराम ठोंबरे. कधी भारी? बारे आता 10 गाडी राहिले. 10 गाडी राहिले का? धावपट्टी बैठली का? हा 10 पट्टी पाहिजे. कशी वाटली? चांगले नियोजन कसं आहे आज गाठाचं? सोप्पा झाला 3 वर्षांनी. बाऱ्या बैठल्या का आधीच्या? कोणती बारी आवडली आज? आता झेंड्याची आणि हरण्याची. झेंडा नार नाही का? शुभेच्छा तुम्हाला. फायनल आहे का? हा फायनल तर ना चांगली बारी झाली. दादा नमस्कार. नमस्कार. आज कशी झाली झेंड्याची बारी? बारी चांगली झाली. गाठाचा राजा होते आज. हो, काय कसं झालं? सुट्टी वगैरे कशी झाली? सुट्टीवर सगळं चांगलं झाले. किती झाली बारी आज? 12-18. 12-18. धावपट्टी कशी वाटली आज? धावपट्टी चांगली होती. नियोजन कसं होतं चिखलीवाल्यांचं? नियोजन एकदम टॉपमध्ये त्यांचं नियोजन. आज टू व्हीलरचे पण मानकरी आहे पहिला राऊंड. हो. फायनल आहे ना? हो फायनल आहे. गड्याळ वगैरे निशाण वगैरे कसं होतं आज? चांगलं आहे नियोजन त्यांचं चांगलं आहे. टोकनप्रमाणे चालू होती का? हो. कांड्यावर कोण होता आज? कांदेव पंची होते. लल्यांकूनच होता. फायनल आहे. हो. शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. बोला ना. आज कसं नियोजन होतं चिखली? शिकली आज आपलं घरचं नियोजन होतं. घरच्या जुकाटावरच आपलं. आणि कांडा एक आपलं मरकळचा बैल होता लोखंडे, भाऊसाहेब लोखंडेंचा. आणि वडगाव काशिंबेकचा प्रसाद पिंगळे यांचा एक होता चावड्या. किती आणली ती? म्हणजे आज बाऱ्या 2 होत्या का एकच होत्या? 2 बाऱ्या होत्या. दोन्ही बसल्या ना? दोन्ही झाल्या. आणि आज 2 टू व्हीलर. फायनल एक सरपंचांची बारी होती, भागवत सरपंचांची, आणि एक आपली होती. दोन्ही. आणि फायनल आहे. फायनल आता यात्रा कमिटी काय निर्णय घेईल कितीपर्यंत गाडी घेतात. आता 15 गाडी घेणार आहे घाटाच्या राजापासून असं ऐकलंय. तर आपली आता 12:71 झाली. ती 15मध्ये बसते की नाही ते पहिले चौकशी केली पाहिजे. धावपट्टी कशी वाटली तुम्हाला? धावपट्टी छान आहे. नियोजन छान असतं या गावचं. धावपट्टी पण छान आहे. गड्याळ वगैरे निशाण वगैरे एकदम व्यवस्थित आहे. एकदम सगळं व्यवस्थित आहे. हो. शुभेच्छा फायनल. शुभेच्छा. धन्यवाद. हा आमचा शिवा आहे का? हां संदेश गांजवे यांचा ती जुगलबंदी आणि आमची हा बाबड्या कार्तिक राजे अक्षय बांगर जुगलबंदी अशी आमची संघटना आहे. आज झाली बारी नाही का? बारी झाली. किती झाली आज? 12:85. 12:85. 13चा घाट लावला होता. हो 13चा घाट आहे. बाऱ्या आज झाल्या म्हणजे बऱ्यापैकी झाले. 8 फूट घाट कमी केलाय ना? काय ते आता माहित नाही, फक्त आमची 12:85 झाली. टू व्हीलरचे मानकरी आहे म्हणजे. टू व्हीलरची मानकरी आहे. फायनल आहे का बारी? फायनलला आता त्यांचा नियम असा ठरलाय म्हणतात का बाबा फक्त घाटाच्या राजापासून 15 बाऱ्या घ्यायच्या, कारण आजच्या घाटाचा जवळ 35-40 बाऱ्या झाल्या. नियोजन चांगले म्हणजे नियोजन चांगले. चिखलीवाल्यांचं गावची यात्रा आहे. गावची यात्रा आहे. आणि गड्याळ वगैरे कसं होतं? 1 नंबर काम आहे. गाड्यावाला निशाणाला मग मी सांगितलं 1 नंबर काम आहे. तिथं काय असं उद्या बाजे भाऊ काही करते नाही तुम्ही. आणि गाडी घालायबद्दल शिस्त ते. आणि हा बैल आहे ना अक्षयदादा कार्तिक राजा अक्षयदादा बांगरेचा हुकमी अक्का आहे. हा बादशाह बाबड्या हा बैलगाडा संघटनेचा बादशाह आहे. आज दुपारचीच झाली म्हणजे उन्हातच झाली. उन्हातच झाली बारी झाली. पण ऊन लय आज त्याला घाटात. घाटात लय ऊन आहे. गाठात सावली आली ना, जरा उडी मारली 2 पॉईंट आता आले. हा म्हणजे सावलीमुळे जरा थोडी बैल हा थोडा पिचकला. फायनल शुभेच्छा तुम्हाला. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. यूट्यूब चॅनल. सरपंच नमस्कार. कसं होतं आज चिखली घाटाचं नियोजन? कसं होतं? चांगलं यात्रा कमिटीचं कसं होतं आज? गावची यात्रा होती. सुंदर आहे. चिखली घाटात त्यांनी घाट कमी केला. आज त्यांनी सर्व गाड्या मालकांना उड्या मारायची संधी दिली. त्याबद्दल प्रथम तर मी चिखली ग्रामस्थांचा आभार व्यक्त करतो. आज प्रत्येक गाड्या मालकाला काही ना काहीतरी बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. आणि वर्षभर जो प्रयत्न करत असतो की कुठेतरी आपलं 1 नंबरमध्ये व्हावा, यासाठी आज चिखली ग्रामस्थांनी खरोखर सर्व गाड्या मालकांना 8 फूट घाट कमी करून जी संधी दिली त्याबद्दल सर्व तमाम गाड्या मालकांच्या वतीने मी चिखली ग्रामस्थांचा आभार मानतो. आज त्यांनी सत्कार पण ठेवले बरेच यांचे नाही का, म्हणजे जुपणी मास्क परत. अतिशय चांगली संकल्पना आहे की जी लोक खरोखर यात्रा चालू असताना घाटात अप्रत्यक्षपणे एखाद्याला ज्याला मदत नाही त्याला पण उभी राहतात
आणि अशा लोकांचा तुम्ही कुठंतरी सन्मान करून त्यांना कुठंतरी तुम्ही एक प्रामाणिक कामाचं चीज झाल्याचं काहीतरी एक सन्मान देत आहे. अतिशय चांगली बाब आहे. असा आदर्श सर्व शौकीनांनी सर्व यात्रा कमिटीने घ्यावा अशी मी विनंती करेन. या यात्रेचं असं ऐकण्यात आलं की गावची गाडी यात्रेमध्ये पळवली जात नाही, तर आज घाटामध्ये काय गावची गाडी दिसली नाही. नाही पण ही तर प्रथाच आहे. आज मी 3रं वर्ष आहे. आज मी पहिल्या वर्षी पण वारंगीला माझा बैल होता, मागच्या वर्षी पण शिवा आणि चेतकवर त्यांचं 2रं वर्ष निघालं आणि आता हे 3रं वर्षी पण मी या घाटात आहे. तर त्यांचं एक प्रामाणिकपणे गावचा गाडा नाही, गावचा बैल नाही आणि जो बारीत बैल झुपल ती बारी बाद करतात. एक चांगला निर्णय आहे. त्या गावची जी प्रथा आहे, नाथसाहेबांचा जो आशीर्वाद असून त्या आशीर्वादाला ते न्याय देण्याचा प्रयत्न करतात. फायनल आहे ना आपण? हो फायनल आहे ना. आज किती आणलं तर बारा? 2 होत्या? 2 होते, दोन्ही झाले. दोन्ही झाले. फायनलला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नाना, कसं होतं चिखली गावचं नियोजन, कसं होतं यात्रा कमिटीचं आज? 1 नंबर आहे. कशी वाटली धावपट्टी आज? 1 नंबर आहे. गावपट्टी त्यांनी चांगली दाबून बिबून घेतल्या, गाड्या चांगल्या होत्या, नियोजन चांगले, गाड्या बिडे काय मध्ये घेतल्या नाही म्हणून रेग्युलरमध्ये चांगले, त्यामुळे 1 नंबर आहे. आणि देवाची यात्रा एवढी मोठी यात्रा फक्त चिखलीतच भरली. गावच्या गाडी पळवली नाही आजकाल त्यांनी. चांगलं नियोजन आहे ना, पाहुण्यांसाठी सगळं त्यांनी दिवस ठेवला आणि गावच्या यात्रेत एवढा मोठा इनाम आणि एवढं मोठं नियोजन चिखलीतच झालं आहे माझ्या हिशोबाने. वर्ष नाही, पहिल्यांदाच झालं एवढं मोठं नियोजन. घड्याळ कसं होतं आज? घड्याळ चांगले, निशाण चांगले, धावपट्टी चांगली, परत सावली लोकांना, एवढं पब्लिक आहे. मेन म्हणजे आता पब्लिकवर महिना झाला, कुठल्या घाटात पब्लिक नाही. दुपारी 1 वाजता सुद्धा फुल घाट भरलेला होता. म्हणजे घाटातलं पब्लिक होतं फुल, म्हणजे सावली नियोजन सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी, कष्ट घेतलं, त्या गोष्टीचं चीज झालं ना. एवढं लोक आज महिना झालं मी गाठी होतो, एवढं पब्लिक फक्त आज चिखली त्याची, एवढं मोठं पब्लिक आहे आज. आज जेवणाची सोय पण केली त्यांनी, जेवण वगैरे सगळ्यांनी गोष्टी केल्यात. सगळी गाड्यावाली आहेत, त्यामुळे आदाबल्यामुळं सगळ्या चांगल्या गोष्टी. नाना, आज खरं सांगायचं म्हणजे चिखली घाटात एक मन्याबाईचं आणि बंटी शेठचं एक रेकॉर्ड होऊन गेलं. तर आज घाटामध्ये भरपूर चर्चा होती, मन्याबाईचं रेकॉर्ड मोडलं नाही का आज, म्हणजे असं एक चर्चा चालू होती. आज एक तुटन म्हणून रेकॉर्ड होतं, पण काय आज तुटलं नाही. घाट पण थोडा कमी होता आणि एक प्रकारे रेकॉर्ड ब्रेक बारी केली आपल्या मन्याबाईने. काय वाटतं आज तुम्हाला? काय आम्हाला सकाळ धरून भरपूर आठवण येते मन्याची, बंट्याची पण येते. दोघांनी म्हणजे इतिहास केलेला आहे त्या, म्हणजे तिथं जर घाट लावून एवढी बारी होणं शक्यता कमी आहे. त्यामुळं आता प्रत्येक गोष्टीत मान्याची पण जाणीव आम्हाला येते आणि बंट्या पण आज नाही, दोघांना पण जाणीव येते. गेल्या वर्षी आमची पहिली वारी पडून मागून इतिहास रचून गेलेली बैल आहेत, त्यामुळे ते क्षणाला आम्हाला त्यांची आठवण तर येणारच नाही. नक्कीच नाना, कारण आता मन्याबाईच्या रूपात चिमण्या पण आपलं नाव करतोय. लवकरच एक मन्याबाईच्या रूपात तो आपल्याला दिसेलच. मन्याचाच आशीर्वाद आहे त्यांना, म्हणून तर ते आज काही नसतं नियोजन आज 4-5 घाटात चांगली बारी झालेली आहे. वासरांच्या मनाने, त्यांच्या पळायच्या मनाने काहीतरी परमेश्वराची खंडोबाची साठोबाची पुण्य कामाला येते. फायनल आहे ना आपलं? हो आहे. मामाजी घ्या काय म्हणते मामा? आज चिखली गावची यात्रा होती. आज तुम्ही चिमण्याच्या बारीला हजर होते. आज नियोजन कसं वाटलं, की घाटाचं नियोजन कसं वाटलं, यात्रेचं नियोजन कसं वाटलं आज? परंपरेने जी यात्रा चिखली गावची चालत होती थोडीशी कडक असायची दरवर्षी, परंतु यंदा ग्रामस्थांनी निर्णय घेऊन 8 फूट घाट कमी केला. 8 फूट घाट कमी केल्यामुळे सर्वजण आनंदामध्ये उड्या मारून प्रत्येकजण गाडा मालक आज त्याचा आनंद व्यक्त करीत होता. पण मुद्दा राहिला फायनलसाठी त्यांनी जेवढं गाडं पहिल्यात लागलं, फक्त घाटाच्या राजापासून 15 गाडं घ्यायचं ठरवलं त्यांनी. आता घाटाच्या राजापासून जे 15 गाडं आहेत ते गाड्यावाले थांबले, बाकीचे गाड्यावाले आत्ता गेलेत. मग आता धावपट्टी कशी वाटली आजची? चिखलीची धावपट्टी 1 नंबर. चिखलीच्या धावपट्टीला काय लाल माती टाकून पहिल्यांदा अशा आखाड्यासारखा बैलांना सुद्धा आखाड्याचीच धावपट्टी होती. धावपट्टी 1 नंबर. मागच्या वर्षी चिखलीच्या घाटात बंटी शेठ आणि मन्याबाईचं एक रेकॉर्ड होतं, तर काय सांगसान त्या रेकॉर्डाबद्दल? आता त्या दोघांचं रेकॉर्ड म्हणजे कसं, ते अष्टपैलू हिंद केसरी जुनी बैल होती आणि त्या नियोजनामध्ये आबालांडगे, नाना असतील, आम्ही सर्वच जवळेकर मित्रमंडळ आणि
लांडगे बैलगाडा संघटना सर्वच होती. नियोजन थोडंसं लेट झालं पण थेट झालं. त्यांनी म्हणजे ह्या यात्रेचा किंवा या बैलगाड्या शर्यतीमध्ये विक्रमच मोडला. 12:04 मिलीबारी झाली. घाट पण लय मोठा होता गाडी. घाट तो दिवसभरात 5च गाड्या पहिल्याच झाल्या. इतका म्हणजे कडक घाट लावलेला होता, मोठा घाट होता. त्या मानाने म्हणजे ह्या वर्षी 8 फूट घाट कमी आहे ना. त्या मानाने म्हणजे ग्रामस्थांचा निर्णय 8 फूट घाट कमी केल्यामुळं सर्वच गाड्या मालक आज आनंदामध्ये उड्या मारीत गेले. आणि नियोजन म्हणजे पहिल्याच येणाऱ्या प्रत्येक गाड्या 2 व्हीलर केली त्यांनी. हां, ती प्रत्येक गाड्या मालकाला 2 व्हीलर होती आणि त्यांनी भरपूर अशा 2 व्हीलर आणले होते. जेवढे गाडं पहिल्याच लागतील तेवढे बी ग्रामस्थांनी 2 व्हीलर देण्याचं धाडस केलेलं आहे. आणि प्रत्येक गाडी मालकाला 1 2 व्हीलर मिळणार आहे, त्यात काही शंका नाही. फायनल आहे ना आपण. आता फायनलला ते 15 नावामध्ये आपलं नाव असलं तर आपण आहेच. आता आहेच की आपण. नाही, त्यात काही शंका आहे. आता आबा यात्रा उद्या आहे का? उद्या भुसरीची. आमंत्रण आहे का नाही आम्हाला? कसं टोकन किती निघालं तरी भुसरीला? 147. 147. एकच दिवस आहे का? एकच दिवस. किती वाजता होणार गाड चालू? घाट 8:30. 8:30. नियोजन चांगलं आहे म्हणजे भुसरीचं. गावची यात्रा ना? गावची यात्रा आहे. भैरवनाथ महाराज. भैरवनाथ महाराजांचा उत्सव. आजचं नियोजन चांगलं होतं ना घाटाचं? धावपट्टी चांगली वाटली ना? धावपट्टी चांगली. चिखली गावची यात्रा असते ना ही. यात्रेचं नियोजन म्हणजे चांगलंच आहे म्हणजे चांगलं आहे, कारण बैलगाडा मला जास्त आहे नाही. हां, जवळपास सगळेच बैलगाडा मला की हजर आहेत. आणि त्यांनी गावच्या यात्रामुळं त्यांनी एक असं नियोजन केलं. हां, आणि पहिल्या पेनऱ्यांना 2 व्हीलर बक्षीस होती. हो, प्रत्येकाला. सोन्या उद्या यात्रा ना, आम्हाला बोलावणार का नाही? येऊन आम्ही सगळेजण. काय मग जेवायला काय सांग ना? काय काय जेवायला काय सांग की. जेवायला नाही काय? आज गुढी बसला ना पुढं सकाळी जातानी? त्याला फोन लाव. फोन सोन्या शाळेत जातो का? कितवीला आहे? पहिलीला. तू कितवीला आहे? 3रीला. तुझं नाव सांग काय? शिवांश लांडगे. आणि याचं? माझं नाव विघ्नेश भाऊसाहेब लांडगे. आज चिखलीला यात्रेला आले ना? आज घाटात उड्या मारल्या का नाही? कोणाची वारी होती आज? आपली सगळ्यांची होती. आणि चिमण्या पळाला का? कोणता बैल आवडतो तुला? तुला बैल कोणता आवडतो सगळ्यात? चिमण्या आणि मन्या. आपला मण्याची जी बारी असायची त्या बारीला तुम्ही असायचे ना? उद्या यात्रा आहे ना दुसरी. आणि तुम्ही ह्या गावचे जावई बापू असं कळलं आम्हाला, आहे ना? शूटिंग थोडी. बाबा कुठून आलेत? अकोला तालुक्यात. अकोला तालुका का? हां. कोणतं गाव? बेलापूर. आज किती 2 बैल आणली होती का आपली? 2 बैल 1 घोडी. 2 बैल 1 घोडी. कुणामध्ये होती आज बारी? बारी कुणामध्ये होती? आपल्याच नावावरती. पहिल्यांदाच आले का इकडं? गावाच्या आधी येत होते? नाही, पूर्वीच्या काळी येतो, जुन्या काळात. जुन्या गाडा मला केव्हा तुम्ही? जुने ना? टाळगावला घालते ना गावात चिखली. नाव काय बैलांची? त्याचं नाव बाले, त्याचं नाव माऊली. याचं बाल याचं नाव माऊली का? कशी दाताला कशी? गोडी सई. हां, दाताला कशी आता? साधा ती नाही, आता साप दिला 2-2 वर्षाचा. 2-2 वर्षाचा टाकेली. घरी किती बैल आहे? घरी अजून 4 आहेत. धावपट्टी कशी आता? चिखलीची कशी वाटली? चांगली वाटली. नियोजन चांगलं होतं का? चांगली नियोजन चांगलं. नियोजन भारी नियोजन आहे. जेवण बिवण होतं मस्त. जेवण पण केलं ना? हां, जेवण होतं ना, आम्ही जेवण आलो. डाळ भात होतं मस्त. यात गावची यात्रा होती त्यामुळे मग नियोजन चांगलंच म्हणजे. हां, नियोजन चांगलं आहे. गावची यात्रा आहे ती. चांगलं नियोजन आहे. याच्या आधी म्हणजे मागच्या वर्षी होऊन गेलते का? नाही, मागच्या वर्षी आम्ही नव्हतो आलो इथं.
इथं नव्हतं आलो, तिकडे आलो जाधववाडी. तिथे चांगलं नियोजन होतं. महेश दादा लांडगे आहेत ना, लांडगे साहेब. मग तुम्हाला जवळचे घाट कोणते आता तिकडं? तिकडं मस्त घाट आहेत आमच्या तिकडं. ब्राह्मणवाडा आहे, तिकडं खाली उंच खडक आहे, राजुरी, तिकडं डोंबरवाडी, डोमीवाडी, पिंपरी पेंढार आहे, बरेचसे घाट आहे तिकडं. कांदळी वडगाव आहे, पिंपळवंडी, पिंपरी घाट आहे तिकडं. मस्त घाट आहे. चालतं, शुभेच्छा तुम्हाला पुढं. बाळा नाव काय तू? पृथ्वीराज. पृथ्वीराज. कुठून आलाय तू? बदगी बेलापूर. बदगी बेलापूर. शाळेत जातो का? शाळेत कितवीला आहे? 7वीला गेलो. 7वीला आहे. सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या. मग आता बैलगाड्या बरोबर इकडे पार चिखलीला आला. कोणती बैलांची नाव काय? माऊली हां. आणि बाल्या. तुला कोणता बैल आवडतो मग शाळेत? हां. हां, हां. त्याचं नाव काय? माऊली. माऊली. घरच्या गाईचं आहे का? किती गाय आहे घरी आता? दोन. हां, 2 खिलार गाय, एक आलो. बैलांना वैरण वगैरे टाकतो ना तू? सगळं तूच करतो का? नाही, मग जीव बिव नाही लागेल का बैलांना? लावतो ना. त्या बैलाचा नाही काही दोस्त आता काल दोन पळाला तरी त्यांनी. दादा नमस्कार. नमस्कार. पहिलं नाव सांगा आपलं. माझं नाव सचिन गायकवाड. आपली संघटना सोमटणे. आमचा साहिल कांचन मुरे या नावाने बैलगाडा पळतो. आज मंगळा ग्रुप. आज कोणती कोणती बैल होती? आज या ठिकाणी आम्ही चिखलीच्या घाटावर सकाळी 10 वाजता आलो आहे आणि 46 टोकन नंबरला आमचा गाडा झोपला. या ठिकाणी आमचे मित्र कांचन शेठ मुरे यांचा मुंगळा, तसेच मयूर शेठ बोत्रे यांचा धाडस आणि आमचे मित्र तुषार शेठ डावकर यांचा नंद्या. या ठिकाणी आम्ही 46 नंबर प्रसन्न दिलीप मोरे यांचा एक गोरात सावरीला आम्ही घेतला आणि झोपला. त्या ठिकाणी आज 11, 12, 69 आमची बारी झाली सकाळी. त्यानंतर आता आम्ही फायनलच्या तयारीमध्ये आहे. फायनलला आज चिखलीचं ग्रामस्थांचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने होतं. चांगल्या पद्धतीने घाट भरवला आहे. चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. चांगल्या पद्धतीची धावपट्टी या ठिकाणी. या गाड्या वगैरे कसं होतं? या ठिकाणी गाड्या वगैरे चांगलं आहे. सकाळपासून चांगल्या टाईट बाऱ्या आहेत. सगळ्यात चांगल्या बाऱ्या इथं चालू आहेत. आणि या ठिकाणी आमचा जो मुंगळा ग्रुप आहे, मयूर बोत्रे असतील, विक्रम शेठ बोत्रे असतील, आमचा नेहमी प्रत्येक घाटामध्ये गाडा गेला तर शिस्तबद्ध गाडा झुपायचा आणि शिस्तबद्ध चांगल्या पद्धतीने गाडा पळवायचा आमचं नियोजन आहे. आज म्हणजे 2 व्हीलरचे मानकरी ठरले तुम्ही सकाळी? हां, सकाळी 2 व्हीलरचे मानकरी ठरलोय. आता या ठिकाणी फायनलच्या तयारीमध्ये आहे. फायनलला काय होतंय त्याच्या तयारीत आम्ही आहे. शुभेच्छा तुम्हाला. चालेल, धन्यवाद. आणि तसंच आमच्या या ज्या सगळा जो मुंगळा ग्रुप पळतोय, जो मयूर बोत्रे असते यांचा आमचं सगळ्यांचा मास्टर माइंड वैभव शेठ ठाकूर चिक्या, याचं सगळं नियोजन जे आहे हे चिक्याच्या हातात असतं. दादा धाडस कुठला आहे बैला? धाडस गाडीतून घेतलाय म्हैसूर गाडीतून. गाव कोणतं आहे धाडचं? येलवाडी. कोणत्या खांदी होतं आता? डाव्या खांदी. घेऊन किती गाडी गाजवल्या आता? घेऊन 4 घाट. 4 घाट. मग आता नवीनच खरेदी? आजारी होता. लिंपीमधनं कवर होऊ शकतो. मुंगळाच्या पुढे कंटिन्यू असतो का कांड्या? 3 गाड्या. अजून किती बैल आहे आता घरी? आत्ता 5 बैल आहे. 5 बैल आहे. म्हैसूर वापीमध्ये पाचशे बैल. अंतर टाकून होतं का कांड्यात? कांड्याचा नेम किती फूट होता? 70 फूट. फायनल किती आज? 60 फूट आहे. चिखली ग्रामस्थांचं नियोजन म्हणजे चांगलं होतं आज. धावपट्टी पण 1 नंबर होती. सावलीची सोय, बैलांना पण सावलीची सोय, झाडांची सोय वाटते. दादा काय नाव आहे बैलाचं? नंद्या. कोणती बैलगाडा संघटना आपली? बैलगाडा संघटना. गाव कोणतं? शिरोली. आज नियोजन कसं होतं मुंगळाबरोबर? नियोजन
नियोजन विक्रम शेटने केलं होतं, विक्रम शेट बोतरेनी आणि कोण आपले साहिल कांचन मोरे, तुषार डावखरनी त्यांनी नियोजन केलं होतं. त्या नियोजनाने आम्ही बैल आणला इथे. मोठे चांगलं नियोजन होतं आज. एकदम चांगलं नियोजन होतं. चांगली गाडी झाली तिसरा सकाळी. घाट आहे आमचा तिसरा घाट आमच्या जुगलबंदी. आणि माणसं चांगली म्हणून आमचं नियोजन पण चांगलं होतं. चिखलीची कशी धावपट्टी आज? एक नंबर नियोजन पण मस्त झालेलं आहे सगळं. गाड्या वगैरे सगळं काही ओके, काही टेन्शन नाही. फायनल आहे आता. फायनल थांबलेलो आहे. फायनल समाधानकारक होईल असं वाटतंय. बघू, कारण की फायनलला पहिले जास्त पडतात दोन्ही पण, मुंगळा पण आणि नंद्या पण. आता कोणत्या खांदी पळतो? डावीला पळतो, उजवीला पळतो. बरेच बैलांबरोबर फायनल घेतलं. पहिला जपान बरोबर पळायचा काळूक यांच्या, त्याच्यानंतर त्याच्या आधी हौशा बरोबर पळायचा विक्रम शेटच्या, त्याच्या आधी बाणागावटीच्या हरण्याबरोबर, आता मुंगळाबरोबर पळालेलं आहे. येलवडी त्याच्या आधी बाजी बरोबर पळालेलं आहे. येलवडीला 1 नंबर फायनल झाली त्या दिवशी मुंगळाबरोबर. असं 4-5 बैलांबरोबर पळालेलं आहे. शुभेच्छा तुम्हाला पुढे. धन्यवाद. अण्णा आहे ना? अण्णा नमस्कार. काय नाव आहे बैलाचं? हरणे. कोणाबरोबर होता? आपल्या मान्या मण्याबरोबर आहे का? छोटा माने. कशी होती धावपट्टी आज चिखलीची? धावपट्टी एकच नंबर होती. दादा सांगते, दादा धावपट्टी छान होती. छान होती. हा, प्रत्येक गाडा मालकाला आनंद लुटता आला. छान होती. आज टू व्हीलरची मानकरी. हो, टू व्हीलर. छोटा माने लई दिवसात आम्हाला भेटला. हा, बैला जरा थोडासा प्रॉब्लेम झाला होता पायाचा, त्यानंतर कव्हर केला, आता व्यवस्थित झाला. याचं नाव काय? हरण्या? हा, हरण्या. कुणाचं आहे आता? हा, अमोलांना काय करू, सिद्धिविनायक बैलगाडा संघटनेचा. सिद्धिविनायक. कोणती होती आज? हरण्या आणि तो गोरा आहे कांड्याव आणि फौजी. किती झालं सकाळी खेळा? सकाळी आपली 11.72 मिली पाहिजे. 11.72. फायनल आहे ना? फायनल आहे. किती नंबर नाव आहे आज? आपलं शेवटीचे. शेवटी का? छोटा मने लवकरच नाव करीन असं वाटतं. मने सेम मने का त्याची? हो. या तिथे का? सर मान्या सर सर कसं आहे मनेचं, कसं असतं स्वभाव घाटातला? मन्या घरी एकदम शांत, पण घाटात आल्यावरती त्याच्या अगदी लक्षात येतं आता आपल्याला पळायचे. घाटात थोडा ॲग्रेसिव्ह होतो. शेम जवळेकरांचा मन्यागत दिसतो. हो, अगदी अगदी उभे उभी बैलाची जात म्हैसूरमध्येच आहे? म्हैसूरमध्येच. कुठं झाली ती खरेदी याची? ही आपण वाड्यावरून घेतलेलं आहे. वाड्यावरून. हा बैल आजारी होता का? हा, पहिले थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला होता, त्यानंतर बैल 2-2.5 महिने उभाच होता. आता फायनल आहे म्हणजे? हो, आता फायनल. हे जुकाट होतं का? आता हरण्या आणि मण्याचं जुकाट फायनल. पुढं परत कोणता घाट असं नाही का? पुढं आता बघू ना, एकदम बैलाची प्रकृती बघून पुढच्या घाटात आम्ही नक्की उतरू. मारतो का? हा, थोडासा नवीन माणसाला. शुभेच्छा. बबलू गायकवाड म्हणून ना, अण्णांचे बंधू, त्याच्या हातावरती एकदम. शुभेच्छा तुम्हाला. हा, धन्यवाद. तू आणलाय का? तुला कोण होता? मयूर हॉटेलचा पांडा शेटचं. कुणाला होती बारी? बारी कुणाला होती आज? पांडा शेट कोराड. पांडा शेट कोराड. नवीन जॉब होता. किती झाली बारी आज? बारी 12.85. हिंद केसरी. नियोजन कसं होतं? नियोजन चांगलं होतं. संतोष शेट्टी आणि पांडा शेट्टी केलं होतं. सकाळी किती झाली बारी? सकाळी 12.85. फायनल आहे का? फायनल आहे ना, शेवटचं नाव आहे. शेवटचं नाव आहे. नमस्कार. नमस्ते. कसं होतं नियोजन आज चिखलीचं? चिखलीचं नियोजन आजला आपले अजित भाऊ गव्हाणे आणि आपलं उत्तमराव विमाजी गव्हाणे. आज कोणती बैल आणली होती आपण आपला बाल्या आणि राशेच्या शिंद्यांचा शंकरा. शंकर का? धावपट्टी कशी वाटते आज? एक नंबर. किती झाला पहिला राऊंड आपला?
पहिला राऊंड आपला झाला 1276. आता फायनल आहे. हो. किती नंबर नाव आहे? 14 नंबर. निशाण दोन पॉईंट एकत्र जर आले, दोन एका पॉईंटमध्ये दोन गाड्या जर आले, एक तर जो गाडा पहिला पळालाय तो गाडीचा हकदार राहील.